आशियातील सर्वात मोठं कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ज्याच्याकडे बघितलं ते नाशिक जिल्हा. हे सगळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आहेत, स्वतः कांदा उत्पादक आहेत. महत्त्वाचं म्हणजे आता ते दिल्लीत दाखल झालेले आहे. जवळपास 3 लाखापेक्षा जास्त 3 लाख टन जो आहे, मेट्रिक टन जो कांदा आहे, तो कांदा केंद्र सरकारने खरेदी केला. पण या शेतकऱ्यांना काही पैसे मिळाले नाही आहे आणि ती आपले गाऱ्हाणे मांडण्याकरता हे राजधानी दिल्लीत आले. आपण याची थेट चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यांचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण दिल्लीत आलेला आहात, काय मागणी करणार आहात? आम्ही दिल्लीत खास करून आमचं सर्व शिष्टमंडळ येण्याचं कारण असं आहे की जुलैमध्ये आम्ही कांदा खरेदीसाठी नाफेड आणि NCCF ह्या दोन गव्हर्नमेंटच्या PSU जे आहेत केंद्र सरकारच्या यांच्या मार्फत दरवर्षी जी खरेदी होती ती खरेदी लवकरात लवकर व्हावी असं स्थानिक लोकांच्या मागणीनुसार त्यांनी खरेदी सुरू केली. आणि खरेदी करताना सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलं की आम्ही आज खरेदी केल्यानंतर जास्तीत जास्त 72 तासामध्ये तुमच्या स्वतःच्या अकाउंटला DBT मार्फत ते पैसे येतील. त्यासाठी आमच्या शेतकऱ्याचा खाते उतारा, 7/12 उतारा, त्याचं आधार कार्ड, त्याचं पासबुक हे सर्व रजिस्ट्रेशन करून आणि सर्व शेतकऱ्यांनी तो कांदा नाफेड आणि NCCF विभागाला दिला. परंतु काही तांत्रिक कारणं असतील किंवा काही रजिस्ट्रेशन असतील किंवा काही पीक पाणीचा विषय असेल किंवा काही तक्रारी असतील, ह्या सर्वांचा कळस असा झाला की आज तो कांदा खरेदी करून 60-70 दिवस झाले, अजून शेतकऱ्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक वाढला. कारण मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांचा वर्षाचा महत्त्वाचा सण बैलपोळा आहे, त्याच्यानंतर गणपती उत्सव आला, आता समोर नवरात्री आहे. आणि आम्ही आमच्या स्थानिक नाशिक शहराच्या वरिष्ठ BM लेवलचे किंवा रिजनल अधिकारी जे होते त्यांना विचारलं असता ते प्रत्येक वेळेस उडवाउडीची उत्तर द्यायला लागले. म्हणून आम्ही खास करून सर्व शिष्टमंडळाने नाशिकवरून दिल्लीत. तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कोणाला भेट मागितलेली आहे? माझं नाव अविनाश पाटील आहे. आम्ही एक शिवनेरी महिला उद्योग चालवतो आणि आम्ही जे कंझ्युमर अफेअर्स मिनिस्टर आहेत प्रल्हाद जोशी साहेब यांची वेळ मागितलेली आहे. आपण सुद्धा दिल्लीला आलेला आहात, पण साधारणतः जसं मी बोलताना म्हटलं मला माहिती मिळाली की 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला. साधारणतः केवढ्याचा तो कांदा होता, सरकारने केवढ्यात खरेदी करायला आणि आता भाव काय आहे? साधारणतः 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यासाठी NCFकडे जवळजवळ 8 ते 9 हजार शेतकरी आहे आणि नाफेडकडे साधारणतः तेवढेच शेतकरी आहे, 8 ते 9 हजार. म्हणजे साधारणतः 15 ते 16 हजार शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. त्यांनी नाफेड आणि NCF या संस्थेला कांदा दिलेला आहे, परंतु त्यांचं पेमेंट जे आहे ते 72 तासाच्या आत मिळणं अपेक्षित होतं. ते अद्यापही ते मिळालेलं नाही, कारण अनेक तक्रारी, अनेक गोष्टी, चुकीच्या मार्गदर्शन किंवा चुकीच्या अफवा आल्या कारणाने त्यांनी व्हेरिफिकेशन केलं, पण व्हेरिफिकेशनमध्ये तसं काही आढळून आलं नाही. ज्या FPOजने ज्या संस्थांनी कांदा खरेदी केलेला आहे शेतकऱ्यांकडनं, तो कांदा त्यांच्या चाळीमध्ये आहे. परंतु सरकारी तपासणी यंत्रणेच्या कारणामुळे आतापर्यंत 3 महिन्यापासून 2.5 महिन्यापासून शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी नाराज थकले. पैसे किती थकले? साधारणतः एक 250 ते 300 कोटी रुपये या मिनिटाला थकलेले आहे. 10-20% पेमेंट मिळालेलं आहे, परंतु आजही जवळजवळ 350 कोटी रुपये हे शेतकऱ्यांचे देणं आहे. केंद्र सरकारने जेव्हा कांदा खरेदी केला तेव्हा त्यांनी करार केला असेल ना तुमच्यासोबत? करार करताना सांगितलं की हा दर आहे, आम्ही इतक्या दिवसात, जसं साहेबांना सांगितलं की डॉक्टर साहेबांनी की 72 दिवसात खरेदी करू. 72 दिवसानंतर का खरेदी नाही केली या संदर्भात काहीतरी खुलासा केला असेल त्यांनी? खरेदी केली ना सरकारने. घेऊन ना पैसे पैसे खरेदी केली ना. हो 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 हो. शेतकरी FPOज कडे कांदे रजिस्ट्रेशन करून कांदे टाकून गेलेत. शेतकऱ्यांना पैसेच दिले नाहीत त्या गव्हर्नमेंटने. आणि त्यांची काय कारण असतील, त्यांनी पैसा मिळाला तर खरेदी केली असं मानलं जातं बा? नाही, शेतकरी तर देऊन गेलेत. आमच्या ज्या FPOच्या चाळी आहेत त्या चाळींवर शेतकरी कांदे टाकून गेलेले आहेत आणि 70 दिवसापासून पेमेंट मिळालेलं नाही. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. आता शेतकरी म्हणतात आम्हाला आधी पैसे द्या, नाही तर कांदे परत द्या. शेतकरी तिकडे चाळीवर आमच्या जे गोडाऊन्स आहेत तिथे गोंधळ घालतात. म्हणून आम्ही सगळे FPOचे काही शेतकरी इथे दिल्लीला आलो आहोत. नाशिकला उडव्याउडवीची उत्तरं मिळत होती. तुम्ही दिल्लीत आलेला आहात, कोणाकोणाच्या भेटी घेतल्या? आम्ही दिल्लीमध्ये नाफेडचे जे अधिकारी आहेत, नाफेडचे अधिकारी, NCCFचे अधिकारी यांची भेट घेतलेली आहे.
त्याचप्रमाणे काल नितीनजी गडकरी साहेब यांची पण देखील भेट घेतलेली आहे. सुभाष भामरे साहेब, बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नेत्यांना भेटलेलो आहेत. सुभाष भामरेजी आलेले आहेत. हो, सुभाष भामरे आमच्याबरोबर आलेले आहेत, माजी खासदार. ओळखतो आम्ही त्यांना. त्यांना खासदार म्हणून कोणी ओळखणार नाही. महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन तुम्ही दिल्लीत आलेला, काय वाटतं मार्ग निघेल? मार्ग नक्कीच निघायला पाहिजे. कारण आम्हाला ज्या वेळेला कामाचं काम मिळालं आम्हाला एनसीसीएफ नाफेडकडून, एनसीसीएफने यावेळेला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना काम दिलं आणि नाफेडने यावेळेस सहकारी संस्थांना काम दिलं. आणि आमचे रोजचे, आम्ही सहकारी संस्था चालक असल्यामुळे आमचे शेतकऱ्यांशी रोजचे संबंध येतात. म्हणून आमच्या भरोश्यावर शेतकरी त्या ठिकाणी माल आणून टाकतात, विश्वासाने आम्हाला माल आणून टाकतात. आणि आमच्या एसओपी मध्ये जसं लिहिलंय की 72 तासामध्ये त्यांना पैसे मिळतील. आणि आमचे जे लेबर चार्जेस आहे, आमच्या चाळीचं गोडाऊनचं जे भाडं आहे आणि लेबर चार्जेस आहेत, असे चार्जेस सुद्धा ते लवकरात लवकर देण्याचं आश्वासित केलेलं असतं. परंतु त्यांनी ते अद्यापर्यंत दिलेलं नाही. तरीही शेतकऱ्यांशी आमचा जो संबंध आहे डेली, त्याच्या अनुसार शेतकरी आमच्याकडे कांदा आणून टाकतात. परंतु आता इतकी अवघड परिस्थिती झालेली आहे की आम्ही शेतकऱ्यांना कोणत्या तोंडाने सांगायचं की तुमचे डीबीटी मी पैसे येतील असं, तर इतका अधिकचा विलंब या ठिकाणी झालेला आहे. काय वाटतं तुम्हाला? मूर्खता बरोबर जात आहे? नाही, मूर्ख असं नाही म्हणणार मी, कारण शेवटी शासन आहे ते. तर त्यांनी शासनही अनेकदा मूर्ख बनवतो, अनेकांना फसवतो सुद्धा. नाही, आम्ही साधे माणसं आहोत ना, आम्ही शेतकरी आहोत. मुळात मुख्य म्हणजे आम्ही शेतकरी आहोत. आणि त्याच्यानंतर आम्ही शेतकऱ्यांच्या साठीच्या संस्था चालवतो, आम्ही सहकारात काम करतो. त्यामुळे एकमेकांना सांभाळून घेण्याची प्रवृत्ती मुळातच आमच्यामध्ये आहे. पण त्याचा गैरफायदा घ्यायला नको. कोण घेत आहे गैरफायदा? अधिकारी घेत आहे? कोण घेत आहे? नाही, अधिकारी घेतात. आणि होतं काय, याच्यामधली जी मेन मेक जे आहे ना, की अधिकाऱ्यांकडे अनेक वेळेला वेगवेगळ्या प्रकाराने तक्रारी केल्या जातात. त्या तक्रारी कोण करतं याचं निराकरण अधिकारी न करता सारखं ते कागदोपत्री घोडे नाचवत असतात. आणि आमच्याकडे यावेळेला दुर्दैवाची गोष्ट, इतकं चांगलं काम झालेलं आहे खरोखर संस्थांच्या माध्यमातून आणि फेडरेशनच्या माध्यमातून, तरी देखील अनेक वेळेला राज्य सरकारचे अधिकारी, त्यानंतर केंद्र सरकारचे अधिकारी, जे तुमचं कंझ्युमर अफेअर्सचं डिपार्टमेंट आहे ते, आणि सगळ्यात मुख्यत्वे म्हणजे सप्लाय व्हॅलिड, ज्यांना ह्या पोर्टलचं काम मिळालेलं होतं, अशा सगळ्या लोकांनी अनेकदा त्या ठिकाणी त्याचं ऑब्झर्वेशन केलं, त्याचे रिपोर्ट लिहिले. आणि प्रत्येकाचे रिपोर्ट जे आहे ते वेगवेगळे त्यांनी लिहिले. खरं म्हणजे कांदा चाळीमध्ये कांदा मोजण्याचं जे परिमाण असतं ते असतं किलोग्रॅमवरती. आणि ते लोक ते चाळीचे माप मोजतात, ते व्हॉल्यूम मोजतात. तर व्हॉल्यूम इज नॉट व्हॅलिड पॉइंट. तर ते चुकीच्या पद्धतीने त्याची मोजणी करतात आणि म्हणून त्याचं व्हेरिएशन येतं. आणि ते व्हेरिएशनचे रिपोर्ट ते सादर करतात संबंधित संस्थेला. आणि त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं की नाही, ह्यांनी असा रिपोर्ट दिला, ह्यांनी असा रिपोर्ट दिला, तर त्याच्यामध्ये तफावत दिसल्यामुळे लाल फितीच्याऐवजी शेतकरी अडकलेला आहे. पेमेंट लवकर, लाल फितीच्या मध्ये म्हणायला हरकत नाही, अगदीच. पण जर बघितलं आपण तर साधारणतः जर राज्य सरकार खरेदी करते, लायसनधारक अडतदार असतात, अडतदारांनी जर पैसे दिले नाही तर त्याचं अडदीचं लायसन रद्द होतं. अशा वेळेस याच्या कुठली कारवाई होत नाही का? 72 तासाचं आश्वासन देतात आणि 72 दिवसही देत नाही. सर, याच्यात महत्वाचा पिळवणूक शेतकऱ्याची होते. ज्यावेळेस शेतकरी अडचणीत असतो, तो मार्केटला कांदा नेऊन विकतो आणि ते मार्केटमध्ये त्याला सेम डे पेमेंट होतं. पण गव्हर्नमेंटच्या गेल्या अनेक वर्षापासूनची ही जी प्रोसेस आहे नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून, याचा शेतकऱ्यांचा पण यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात विश्वास होता. पण गेल्या वर्षापासून म्हणजे मागच्या वर्षी आणि या चालू वर्षी, मागच्या वर्षी सुद्धा 1.5-2 महिने विलंब झाला पेमेंटसाठी. आणि शेतकरी अडचणीत असतो म्हणून तो कांदा विकत असतो. त्याला 1-2 दिवस ठीक आहे, पण जर त्याला 1.5-2 महिने पेमेंट मिळालं नाही तर त्याचा कांदा विकून त्याच्या कुटुंबाला त्या पैशांचा काही सदुपयोग होत नाही. आणि शेतकऱ्यांचा सुद्धा नाफेड, एनसीसीएफ असेल यांच्यावर मोठ्या प्रमाणात आता विश्वास आता राहिलेली नाही. त्याच्यामुळे आमची विनंती आहे की शेतकऱ्यांचा विश्वास आता ठेवण्यासाठी आपण याआधी जशा पद्धतीने काम करत होतात पारदर्शकता ठेवून, तशा पद्धतीने यापुढेही काम झालं पाहिजे, एवढीच आमची केंद्र शासनाकडे विनंती आहे. आपण गडकरींची भेट घेतली, गडकरींची भेट घेतल्यानंतर त्यांनी काय आश्वासन दिलं, त्यानंतर कोणाच्या भेटी ज्या झाल्या त्यातून काय आश्वासन मिळालं का? आणि प्रल्हाद जोशींशी तुम्ही केव्हा भेट घेणार आहात? गडकरी साहेबांना आम्ही काल संध्याकाळी भेटलो. मान्य माजी मंत्री सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली. साहेबांनी सांगितलं आज मिनिस्ट्री आहे, तिथं जोशी साहेब भेटतील. आता कॅबिनेटच आहे. हो, कॅबिनेट. आणि आम्ही त्यांना सांगतो तुमचं गारानं सर्व, आणि त्याच्यातनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना पेमेंट टाकण्याची आम्ही व्यवस्था करतो. म्हणजे किती सारखं काही आश्वासन म्हटलं 10 दिवस, 5 दिवस, एवढ्या 1-2 दिवसात या आठवड्यात करण्याचा प्रयत्न करतो म्हणे करतो असं म्हणा. हो. धन्यवाद. हे सर्व शेतकरी आहेत आणि हे सर्व शेतकरी जर बघितलं आपण राजधानी दिल्लीत आलेले आहेत आणि खास करून कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत, ज्यांना
महत्त्वाचं म्हणजे अजून साधारण 12,000पेक्षा जास्त शेतकरी नाशिक जिल्ह्यात आहे आणि त्या 12,000 शेतकऱ्यांना त्यांनी जो कांदा उत्पादन केला तो फेडरेशनला दिला, फेडरेशन केंद्र सरकारला देणार. केंद्र सरकारचा दावा असतो की 72 तासामध्ये पैसे देऊ. 72 दिवसापेक्षा जास्त कालावधी लुटून गेलेला आहे, पण अजूनही पैसे मिळाले नाही. त्यामुळे ते गाऱ्हाणे मांडण्याकरता केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे आलेले आहेत. पाहूया काय होतं. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रमेशसह प्रशांत न्यूज 18 लोकमत.